गालावर खळी डोळ्या आली गुलाबाची कधी कुठे कसा तुला तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्या फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला तुम्ही एका इशाऱ्याची जाऊ नको दूर रंग तू घे तुझा रंग मला दे। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकोड ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून VPN कनेक्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकोड ओपन करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। तर न्यू प्रोजेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि फोटोजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे PNG ब्लॅक PNG इमेज दिसून येतील। त्यानंतर व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो बीटमार्क आणि प्लस यात सॉन्गही दिलेला आहे। अशा प्रकारे तो व्हिडिओ काय करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर या व्हिडिओला आपण बीटमार्क इथं करणार आहोत। तर बीटमार्क करण्यासाठी योग्य हा व्हिडिओ तुम्हाला इथं दिलेला आहे। तर सिंपली इथं बीटमार्क कसं करायचं, जिथं पहिला बीट आहे तिथं तुम्हाला इथं ग्लो होताना दिसून येताना, म्हणजे जिथं व्हाईट कलर तुम्हाला पडताना दिसून येणार आहे। तर पहिला बीट इथं ग्लो झालेला आहे, म्हणजे पहिला बीट आपल्याला स्प्लिट म्हणून इथं मार्क करायचे आहे। तर पहिला बीट मार्क केल्यानंतर सेकंड बीट आहे तो इथं तुम्हाला अशा प्रकारे मार्क करायचा आहे। त्यानंतर थर्ड बीट बघू शकता अशा प्रकारे मार्क करायचा आहे। त्यानंतर फोर्थ बीट तुम्हाला अशा प्रकारे, त्यानंतर लास्ट आणि 5 नंबरचं बीट अशा प्रकारे मार्क करायचं आहे। अशा प्रकारे बीट मार्क झाल्यानंतर आता या जागी तुमचे इमेज कसे रिप्लेस करायचे, या प्रत्येक जागी वेगवेगळे आपल्याला इमेज रिप्लेस करायचे। त्यासाठी तो भाग इमेज लेअर रिप्लेस करायचा भाग सिलेक्ट करून हे खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। तर अशा प्रकारे तो रिप्लेस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि मटेरियलमधील मी इथं डेमोसाठी यूज करतो इमेज, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। जसे मी इथं मटेरियलमध्ये डेमो इमेज यूज करतोय तसंच तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची साईज अशा प्रकारे वाढवून इथं सेट करायची आहे आणि प्रत्येक भागात इथं आपल्याला सेकंड नंबर म्हणजे दुसरा इमेज यूज करायचा, एकच इमेज प्रत्येक भागात यूज करायचा नाही। तर अशा प्रकारे काय करायचं आहे, रिप्लेस इमेज प्रत्येक भागात आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी अशा प्रकारे तुम्हाला डेमो दाखवलेला आहे, शेवटपर्यंत तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहेत ते रिप्लेस करून घ्यायचे आहेत। सिंपली बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे, इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचे इझी वेमध्ये तुम्ही बघू शकताय। आणि आपण अशा प्रकारे रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून एका सेकंदामध्ये आपला इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपण लास्ट इमेज लेअर सेट करणार आहोत। तर अशा प्रकारे लास्ट इमेज लेअर सेट केल्यानंतर आपले सर्व इमेज सेट झालेले आहेत। आता सेट झाल्यानंतर बघू शकता आपण इझी वेमध्ये बीटमार्क केलेला आहे आणि तिथं इमेजही प्रत्येक ॲड केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं की इमेज लेअरच्या खाली तुम्हाला ऑडिओ लेअर दिसते, त्या सिंपली ऑडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे, मटेरियलमधील जो व्हिडिओ दिला मी बघाशी तुम्हाला सांगितलेला आहे यामध्ये सॉन्गही दिलेला आहे, तर तो सिंपली सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून इम्पोर्ट सॉन्ग करायचं आहे आणि 1 नंबरला जे सॉन्ग येईल ते सिंपली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे। आता अशा प्रकारे सॉन्ग ॲड झालेला आहे। त्यानंतर बघू शकता इथं इमेज आपण ॲड केलेले आहेत। आता या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। आता स्टार्टिंगला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून, म्हणजे अशा प्रकारे बघू शकताय स्टार्टिंगला आल्यानंतर खाली इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं बटरफ्लाय म्हणून ऑप्शन मिळून जाईल, अशा प्रकारे तो राहणार आहे। तो सिंपली सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरलाच बटरफ्लाय म्हणून एक ऑप्शन मिळून जाईल। तर तो बटरफ्लाय ऑप्शन आहे तो सिंपली या इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे।
तर सिम्पली ह्याची जी लेअर आहे, लेंथ आहे, ते आपल्याला शेवटच्या बिटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे एकच इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील काय करायचं आहे, फोटोजमध्ये तुम्हाला व्हाईट PNG दिलेले आहे, तर सिम्पली ती व्हाईट PNG ॲड करून घ्यायची आहे. आणि व्हाईट PNG ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तर आपल्याला PNG तुम्हाला स्टार्टिंगपासून दिलेल्या आहेत त्या सिम्पली काय करायचे, एक एक ॲड करून घ्यायचे. आता बघू शकता इथं आपण स्टार्टिंगला येऊन आपल्याला पहिली PNG ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर पहिल्या PNGची लेंथ इथपर्यंतच वाढवून, म्हणजे पहिल्या लेअरपर्यंतच वाढवून आपल्याला सेकंड नंबरची PNG परत एकदा ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड करून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक आपल्याला जी लेअर आहे ती प्रत्येक आपल्याला बीटमार्कला ॲड करून घ्यायची आहे. प्रत्येक बीटमार्कला वेगवेगळी तुम्हाला PNG आहे ती दिलेली आहे. तर सिम्पली ती PNG काय करायची, इथं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय याची लेंथ इथपर्यंतच वाढून, म्हणजे प्रत्येक बीटमार्कला वेगवेगळी PNG आपण इथं क्रिएट केलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला जिथं बीटमार्क कुठं केलेलं आहे, आपण जिथं सॉन्ग संपलेलं आहे आणि जिथं सॉन्ग चालू झालेलं आहे अशा प्रकारे बीटमार्क केलेलं आहे. तिथं आपण बीटमार्क हे अशा प्रकारे ह्या ज्या PNG आहेत त्या इथं आपल्याला ॲड करायच्या. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याची आपल्याला थोडीशी साईज वाढवून सिम्पली खालील या व्हाईट PNGवर अशा प्रकारे आपली जी PNG आहे ती सेट करून घ्यायची. अशाच प्रकारे प्रत्येक PNG ॲड केलेली सिम्पली इथं थोडीशी त्याची साईज वाढवून इथं आपल्याला अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचे आहे. म्हणजे याचा युनिक असं कॉम्बिनेशन आणि तुम्हाला युनिक असं इथं आपल्याला इफेक्ट दिसून येईल अशा प्रकारे बघू शकताय. आणि लास्ट अशाच प्रकारे थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला ती सेट करायची आहे. आता सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपण ह्या PNG ॲड केल्या त्या प्रत्येक PNG सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर सिम्पली काय करायचं, नेक्स्ट स्टेप इथं थोडा वेळ वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं इफेक्ट दिसून येतील. तर अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला दिसून येतील ना. या इफेक्टमधील 4th नंबरचा फेड इन इफेक्ट आहे तो सिम्पली काय करायचा, या प्रत्येक लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर या प्रत्येक जी आपली लेअर आहे बघू शकता, आपली जी लेअर आपण तयार केलेली आहे ह्याची लेअर्सची, तर प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला स्टार्टिंग आणि एंडिंग याचं युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय आपण सर्व लेअरला फेड इन हा इफेक्ट लावलेला आहे. फेड इन इफेक्ट लावल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. म्हणजे इथं फेड इन म्हणजे सुरुवातीला त्या गायब होऊन परत तुम्हाला ॲनिमेशन सारखे दिसून येणार आहेत. आता सर्व इफेक्ट झालेले आहेत. आता इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी. इफेक्ट लोड झाल्यानंतर हे ऑप्शन्स करत इथे तुम्हाला पेंडुलम 1 म्हणून जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली पहिल्या इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या लेअरला परत सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला पेंडुलम 2 हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं लेआउट म्हणून ऑप्शन मिळून जाईल. अशा प्रकारे बघू शकता स्टार्टिंगला येऊन तुम्हाला इथं लेआउट म्हणून ऑप्शन मिळून जाईल. तो अप्लाय करून आपल्याला काय करायचं आहे, हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ते ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सर्क्युलेशन आहे -50 करून घ्यायचं आहे. तर -50 करून घेतल्यानंतर या तिन्ही लेअरला इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर 4th नंबरला इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी ती सिम्पली लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये क्लिक करायचं आहे आणि यामधील वेव्ह ABS म्हणून जो पहिला इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि जो फॉलिंग 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं बघू शकता डायनॅमिकच्या वेव्ह AM म्हणून जो इफेक्ट मिळतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. तर अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.